सर्वप्रथम आपण ज्या कपड्यावर माप टाकणार आहोत त्याला आपण असा एक प्रेसचा हात देणार, जेणेकरून याच्यावरच्या काही ज्या आड्या वगैरे असतील तर त्या आधी सगळ्या निघून जातील. तर कपड्यावर माप टाकण्याच्या आधी आपण काय करणार, बंद बाजू आहे ती आपल्याकडे राहणार आणि ओपन बाजू आहे ती आपण पलीकडच्या साईडला ठेवणार. तर सगळ्यात आधी आपण आता पाठीचा जो मागचा भाग आहे आपण त्याचं माप टाकून घेणार आहोत. तर इथं सर्वप्रथम आपण जे खालचा भाग जे क्रॉस स्ट्रेट लाईन मारून घेणार, जेणेकरून इथला जो खालचा जो म्हणजे काही कपडा कमी जास्त असेल तर एका रेष मारल्यावर आपला हा भाग सरळ येऊन जाईल. तर चला आता आपण सर्वप्रथम पाठीचं माप घेणार आहे. तर इथं आपली पाठ आलेली आहे 15 इंच आपण पाठ घेणार आणि याला दुमडण्यासाठी आपण 1 इंच जास्त घेणार आहे. म्हणजे इथं आपण 16 आपण पाठीमागे दुमड देणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं 16.5 घेऊ. चला तर सर्वप्रथम आपण पाठीचं माप घेणार आहोत. इथे आपला समोरचा हा जो भाग आला होता हा आपला 14 आला होता, तर आपल्याला आता याच्यामध्ये फक्त 1 इंच आपल्याला इथे प्लस करायचा आहे. म्हणजे आपली पाठ जी आहे ती आपण 15 इंच इथं घेणार आहोत. तर मी पाठीचं माप टाकून घेतलेलं आहे. तर मी इथे उंची घेतलेली आहे 14. आपली म्हणजे जुन्या मापाचं पाठीची उंची 14 होती, तर मी इथं माप टाकायला 1 इंच शिल्लक घेतलेला आहे. तर मी इथं पाठीची उंची 15 घेतलेली आहे. तसंच आपलं शोल्डर जे आहे तर शोल्डर आपण घेतलेला आहे 6. आपला जो मोंडा आहे तो घेतलेला आहे आपण 6.5. आपला जो मागचा गळा आहे तर मागच्या गळ्याची उंची आहे आपली इथं 7. त्याच्यानंतर आपली कमर आहे 7.5. आणि हे जे मागचे जे टक्स असतात ते मी इथून 4 इंच आणि उंची पण 4 इंच असे ते मागचा आपला 1.5 इंचाचा असा आपला मागचा हा टक्स असतो. त्यानंतर आपण 7.5 आणि इथे 1.5 इंच वाढून पुन्हा आपलं 2 इंच जो आपलं वाढीव घेतो तो आपण ते घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ते मांडून घेतलेले आहे. आणि हा जो आकार आहे याच्यामध्ये इथे मी 1.5 इंचाचा गोलाकार दिलेला आहे मोंड्यासाठी, तुम्ही बघू शकता. याला असं आपण गोलाकार दिलेला आहे. तर हे आपलं पाठीचं माप तयार झालेलं आहे. आता आपण फ्रंट साईडला हे जसंच्या तसं आपण उतरवणार आहोत. तर मी आता याची कटिंग करून घेणार. बंद कर. आपला जो शोल्डर असतं आणि हा जो मोंडा इथे थोडंसं आपल्याला इथं उतरता आकार द्यायचा आहे, थोडासा, जास्त नाही. तर आपला जे पाठीचा भाग आहे तो आता कापून झालेला आहे. आणि इथं मी थोडासा कट मारून घेणार, जेणेकरून आपल्या दोन्ही जे आपलं आपण जे इथं डॉट देत असतो तो आपला सारखाच आला पाहिजे दोन्हीकडे. तर मी बॅक साईडचा जो पार्ट आहे तो मी आपल्या त्या कपड्यावर अंथरून घेतलेला आहे. आणि आपल्याला फ्रंट साईडच्या पार्टची जी कटिंग आहे ती आपल्याला जशीच्या तशीच करायची आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडासा बदल गळ्यामध्ये करावा लागेल. आणि समोर थोडंसं जो आपण टाकला होता पार्ट तर हे इथं समोर घेतो, इथे आपल्याला समोर बटन पट्टीसाठी इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे. फक्त एक अर्धा इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जास्त नाही, अर्धा इंच. इथे मी एक्स्ट्रा कपडा टाकून हा आपला जो पाठीमागचा भाग आहे तो जसाचा तसा इथे टाकून घेतलेला आहे. आणि मी आता याचा जशी तशी मांडणी करणार आहे. जसं की आता आपलं हे शोल्डर, ज्याला जसाचा तसा आकार मी इथे देऊन घेणार आहे. तर बघू शकता मी मधात असं माशीचा आकाराप्रमाणे पण शेप दिलेला आहे. इथून 3 इंच बाई आपली आहे सगळी 8 इंच, 1.5 इंच आपण दुमडपट्टीसाठी घेतलेला आहे, अर्धा इंच वरच्या शिलाईला मारण्यासाठी घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथली ही बाई आता कट करणार. सर्वप्रथम आपण ज्या कपड्यावर माप टाकणार आहोत त्याला आपण असा एक प्रेसचा हात देणार, जेणेकरून याच्यावरच्या काही ज्या आड्या वगैरे असतील तर त्या आधी सगळ्या निघून जातील.
तर कपड्यावर माप टाकण्याच्या आधी आपण काय करणार, बंद बाजू आहे ती आपल्याकडे राहणार आणि ओपन बाजू आहे ती आपण पलीकडच्या साईडला ठेवणार. तर सगळ्यात आधी आपण आता पाठीचा जो मागचा भाग आहे आपण त्याचं माप टाकून घेणार आहोत. तर इथं सर्वप्रथम आपण जे खालचा भाग जे क्रॉस स्ट्रेट लाईन मारून घेणार, जेणेकरून इथला जो खालचा जो म्हणजे काही कपडा कमी जास्त असेल तर एका रेष मारल्यावर आपला हा भाग सरळ येऊन जाईल. तर चला आता आपण सर्वप्रथम पाठीचं माप घेणार आहे. तर इथं आपली पाठ आलेली आहे 15 इंच आपण पाठ घेणार. पण आणि याला दुमडण्यासाठी आपण 1 इंच जास्त घेणार आहे. म्हणजे इथं आपण 16 आपण पाठीमागे दुमड देणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं 16.5 घेऊ. चला तर सर्वप्रथम आपण पाठीचं माप घेणार आहोत. इथे आपला समोरचा हा जो भाग आला होता हा आपला 14 आला होता. तर आपल्याला आता याच्यामध्ये फक्त 1 इंच आपल्याला इथे प्लस करायचं आहे. म्हणजे आपली पाठ जी आहे ती आपण 15 इंच इथं घेणार आहोत. तर मी पाठीचं माप टाकून घेतलेलं आहे. तर मी इथे उंची घेतलेली आहे 14. आपली म्हणजे जुन्या मापाचं पाठीची उंची 14 होती. तर मी इथं माप टाकायला 1 इंच शिल्लक घेतलेला आहे. तर मी इथं पाठीची उंची 15 घेतलेली आहे. तसंच आपलं शोल्डर जे आहे तर शोल्डर आपण घेतलेला आहे 6. आपला जो मोंडा आहे तो घेतलेला आहे आपण 6.5. आपला जो मागचा गळा आहे तर मागच्या गळ्याची उंची आहे आपली इथं 7. त्याच्यानंतर आपली कमर आहे 7.5. आणि हे जे मागचे जे टक्स असतात ते मी इथून 4 इंच आणि उंची पण 4 इंच असे ते मागचा आपला 1.5 इंचाचा असा आपला मागचा हा टक्स असतो. त्यानंतर आपण 7.5 आणि इथे 1.5 इंच वाढून पुन्हा आपलं 2 इंच जो आपलं वाढीव घेतो तो आपण ते घेतलेला आहे. तर अशा प्रकारे इथं मांडून घेतलेले आहे. आणि हा जो आकार आहे याच्यामध्ये इथे मी 1.5 इंचाचा गोलाकार दिलेला आहे मोंड्यासाठी. तुम्ही बघू शकता हा याला असा आपण गोलाकार दिलेला आहे. तर हे आपलं पाठीचं माप तयार झालेलं आहे. आता आपण फ्रंट साईडला हे जसंच्या तसं आपण उतरवणार आहोत. तर मी आता याची कटिंग करून घेणार. बंद कर. आपला जो शोल्डर असतं आणि हा जो मोंडा इथे थोडंसं आपल्याला इथं उतरता आकार द्यायचा आहे, थोडासा, जास्त नाही. तर आपला जे पाठीचा भाग आहे तो आता कापून झालेला आहे. आणि इथं मी थोडासा कट मारून घेणार, जेणेकरून आपल्या दोन्ही जे आपलं आपण जे इथं डॉट दिसत असतो तो आपला सारखाच आला पाहिजे दोन्हीकडे. तर मी बॅक साईडचा जो पार्ट आहे तो मी आपल्या त्या कपड्यावर अंथरून घेतलेला आहे. आणि आपल्याला फ्रंट साईडच्या पार्टची जी कटिंग आहे ती आपल्याला जशीच्या तशीच करायची आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडासा बदल गळ्यामध्ये करावा लागेल. आणि समोर थोडंसं जो आपण टाकला होता पार्ट तर हे इथं समोर घेतो इथे आपल्याला समोर बटन पट्टीसाठी इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागणार आहे. फक्त एक अर्धा इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जास्त नाही, अर्धा इंच. इथे मी एक्स्ट्रा कपडा टाकून हा आपला जो पाठीमागचा भाग आहे तो जसाचा तसा इथे टाकून घेतलेला आहे. आणि मी आता याचा जशी तशी मांडणी करणार आहे. जसं की आता आपलं हे शोल्डर, ज्याला जसाचा तसा आकार मी इथे देऊन घेणार आहे. तर बघू शकता मी मधात असं माशीचा आकाराप्रमाणे पण शेप दिलेला आहे. इथून 3 इंच बाई आपली आहे सगळी 8 इंच, 1.5 इंच आपण दुमडपट्टीसाठी घेतलेला आहे, अर्धा इंच वरच्या शिलाईला मारण्यासाठी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण इथली ही बाई आता कट करणार.